त्यांचं देखील स्वागत आणि सुरुवात होती या खेळाला. पहिला चेंडू लोअर फुल टॉस होता. अगदी सन्मान दाखवल्या चेंडूवर हलकेसे पुश करताना फलंदाज महेश जाधव या स्पर्धेतला एक सर्वात विस्फोटक खेळाडू म्हणून म्हटलं जातं. एक घातक गोलंदाज फलंदाज म्हटलं जातं आणि त्यांनी सुरुवात मात्र अगदी सावध केलेली. त्यामुळे सुरुवातीलाच पाहतो आपण एक धाव फलकाला लागली गेली आहे. त्यांना देखील माहिती आहे ही महत्त्वाची लढत आपण खेळतोय. या लढतीत जर आपल्याला निर्णायक विजय मिळाला तर निश्चित आपल्याला अंतिम फेरीची नक्कीच खेळ पाहायला मिळेल. खेळ करता येईल. अंतिम फेरीत धडक मारता येईल. याच दृष्टी मात्र दोन्ही संघ आता निश्चित चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतील. षटकातील दुसरा चेंडू यावेळेस मात्र चांगला गॅप पाहिला आणि परंतु फटकवण्याचा प्रयत्न. आता इथे मात्र अगदी काय झालं तर घडतंय तर फलंदाज बाद झालेत. जे अश्विन धनगरे मागच्या सामन्यात तुफानी फटकेबाजी करत होते त्याच फलंदाजाला मात्र यावेळेस टार्गेट करताना झेलचित केलं गेलं आणि पहिली सफलता मिळवून देतात इथे गोलंदाज सिद्धेश मोरे. अतिशय चांगला चेंडू त्याने हाताळता फलंदाज पूर्णपणे खेळण्यासाठी भाग पडला आणि खेळताना मात्र चेंडूवर नियंत्रण व्यवस्थित करताना नाही. त्यामुळे चेंडू दोन क्षेत्राच्या मधून काढण्याचा प्रयत्न होता. तिथे मात्र कुठेतरी चुकी होऊन बसलेत आणि सोपा झेल देताना मात्र फलंदाज पॉईंटला झेल दिला आणि बाद झालेत ते अश्विन. तर संघाची सुरुवात मात्र यावेळेस डळमळीत पाहायला मिळते. पहिल्याच षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवर पहिला फलंदाज माघारी परततोय आणि एका महत्त्वपूर्ण लढतीमध्ये अशा प्रकारची सुरुवात संघाला अपेक्षित नव्हती. पुन्हा एकदा संघाच्या आशा वाढल्या त्या अश्विन यांच्याकडून. परंतु यावेळेस थोडीशी निराशा संघाला सहन करावी लागेल. कारण क्रिकेट अनिश्चित खेळ. कुठलाच खेळाडू सातत्य ठेवू शकत नसतो या खेळामध्ये. अगदी आपण पाहिलं असेल मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर देखील अनेक वेळा यश त्यांनी पाहिलं, अनेक वेळा अपयशसुद्धा पाहिलं. त्यामुळे आपण तर लोकल क्रिकेटर आहोत, लोकल खेळाडू आहोत आणि त्यामुळेच आपल्याला देखील अशा परीक्षणाचा सामना करावा लागतो. परंतु इथे मात्र सामन्यातून आपल्याला तिसऱ्या चेंडूचा विचार करावा लागेल आणि नवीन फलंदाज मैदानात येतात ते अर्थातच विश्वनाथ बाबू जे सामना करतील पुढच्या चेंडूचा. तर षटकातील तिसरा चेंडू यावेळेस मात्र आल्याला सुरुवात. चांगला चेंडूची निवड करताना चेंडू ज्या पद्धतीने बॅटवर घेतला आणि चेंडूला सरळ फटकवलं गेलं ते सीमे पलीकडे आणि षटकाराने सुरुवात. जे बक्षीस आपण इथे पाहतोय किरण दुगले सरांनी लावलं होतं त्यातील पहिलं बक्षीस मात्र दादू स्पोर्टच्या या खेळाडूला निश्चितच मिळेल. कारण षटकाराला चांगला षटकार दणदणीत षटकार टोकून त्यांनी सुरुवात तर जे दबाव होता तो दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला. कारण सुरुवातीलाच अश्विन बाद झाले त्यावर थोडंसं प्रेशर जरूर होतं संघावर आणि प्रेशर रिलीज करण्यासाठी मात्र बाबू यांनी सुरुवातच केली षटकाराने. कारण कोळकळीवाडी गावचे आपण हे दोन खेळाडू पाहतोय. एक गोलंदाज आणि एक फलंदाज आहेत. ते एकाच गावाला बिलॉंग करतात कोळकळी KCC संघाला. मात्र आज त्यांच्या विरोधात मात्र एकमेकांसमोर असतील ते या सामन्यामधून. आणि खऱ्या अर्थानं नक्कीच ही लीग स्टेजची ही मजाच हीच असते. परंतु निश्चितच चांगली आता सुरुवात दोन्ही संघांनी केली असं म्हणावं लागेल. कारण सुरुवातीला बॉलिंगवर विकेट घेतली त्यानंतर आता चांगल्यापैकी बॅटिंग करताना षटकार येतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 या अंकावर. तर षटकातील 3 चेंडू संपलेत. पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सिद्धेश. यायचा फुल टॉस होता. थोडासा लेग स्टंपच्या बाहेर पण पडत होता आणि चेंडू बॅटवर मात्र नक्कीच गेला असावा असं वाटतंय. कारण पंच इशारा कुठलाही देत नाहीत आणि हा शंका आहे त्यांना. तर कोळकवडी संघाला आठवत असेल 1 लाखासाठी असाच प्रकार चेंडू टाकून संघाने पराजय ओढून घेतला आणि 1 लाखाची टुर्नामेंट मात्र अगदी प्रतिस्पर्धी संघाला विजयासाठी हातभार लावला. आणि आज मात्र तशाच गोष्टीची आता ताजा आठवण होती आहे. कारण एका चेंडूवर त्याचे ₹1,00,000ची बक्षीस गेलं होतं. ती त्यांना आठवण असेल, ती ताजी आठवण असेल. आणि तेव्हा मला वाटतं नक्कीच तेव्हा सुद्धा सिद्धेश मोरेच होते गोलंदाजीवर. तर ती ताजा आठवण मात्र आज पुन्हा दिसते. आणि पंचांनी इथे तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली गेली बघा, लक्ष द्या. पंचांना तेच पाहायचंय चेंडू स्पर्श करून गेलाय का काय. नो बॉलचं चेक करण्यासाठी त्यांनी तर निश्चितच तिसऱ्या पंचाची इथे मदत घेतली जाते आहे. तर फेल डिलिव्हरी. निश्चितच बॅटला चेंडू स्पर्श करून चाटून गेला होता. त्यामुळेच हा
चेंडू पकडला जाईल, चांगल्यापैकी चेंडू हाताळला लागेल असंच म्हणावं लागेल. आणि त्यामुळे चेंडूने मात्र सीमारेषा ओलांडली, त्यामुळे चौकार देखील आला तो संघाला. आणि संघाची धावसंख्या वाढत गेली फलकावरती 11 या अंकावर. बघा या स्पर्धेत आपली क्लीन अँड क्लिअरिटी जी सावली क्रिएशनचे खास वैशिष्ट्य म्हटली जातात ती आपल्याला इथे स्पष्टपणे पाहायला मिळाली. आणि त्यामुळे पंचांना देखील डिसिजन देताना वेळ लागला नाही, निश्चितच चांगल्यापैकी हा डिसिजन मिळतोय. तर पुढचा चेंडू यायचा थोडासा ऑफस्टिकला ठेवला गेला, फलंदाजांनी हलक्या हाताने चेंडूला सॉफ्ट हँडल खेळला गेला. दोन क्षेत्रांमधून खूप चांगल्यापैकी प्लेसमेंट पाहायला मिळाली, जागा बनवली जाणार, चेंडूला स्टिअर केलं थर्डमॅनला. आणि त्यावर फलंदाज 2 धावा घेत आहेत ते बाबू विश्वनाथ. आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते फलकावरती 13 वर 13, लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी बाद झालाय सुरुवातीला, अश्विन बाद झाल्यानंतर कुठेतरी दबाव जो होता तो दबाव थोडासा मात्र नक्कीच कमी केलाय. तो या षटकात सिंगल डबल धावा चौकार षटकार ठोकून चांगल्यापैकी पुढे संघाला नेलं गेलं आहे. ते अर्थातच विश्वनाथ दळवी यांनी आणि संघाला एक चांगलीशी स्टार्ट देत आहेत, कारण या सामन्यात तो दोन्ही संघांना एक चांगलं काम करायचं आहे, आपल्या संघासाठी जे सर्वोत्तम काम करायचं आहे ते मात्र करावं लागेल. तर शेवटचा चेंडू इथे मात्र चांगला फटका, अगदी नजरेत पडणारा फटका. आणि चेंडूला पुन्हा एकदा आसमान दाखवलं जात आहे. बाबू जर का उंचीने कमी जरी असला तरी खेळाडूमध्ये अशी क्षमता आहे, अतिशय जबरदस्त. चेंडूला पूर्ण करताना सक्सेसफुल षटकार ठोकून गेला आणि 6 धावांनी ते षटकाची खेळ समाप्त होतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचं अतिशय पॉवरफुल ठरलं, 2 षटकार आले, 1 चौकार आला. आणि संघाची धावसंख्या बघता बघता पोहोचली ती 19 धावावर. दादू स्पोर्ट्स संघाच्या विरोधात मात्र एकच राज्य आपण पाहतोय. निश्चितच एकच राज्य संघासमोर दादू स्पोर्टची कामगिरी म्हणता येईल, कारण सध्या आपण एकच राज्य संघाची फिल्डिंग पाहतोय टॉस जिंकताना. आणि प्रथमतः मात्र ही बॅटिंग करताना महेश जाधव आज थोडेसे शांत आहेत, त्यांना माहिती आहे की महत्त्वाची लढत आहे, महत्त्वाची लढतीमध्ये आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागेल. आणि सध्या मात्र वेगळं करण्याचा प्रयत्न विश्वनाथ करतायत. ते बाद झाल्यानंतर अश्विन, त्यानंतर एक षटकाचा खेळ संपला, 1 षटका समाप्तीनंतर 1 गडी बाद 19 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. आणि एकच राज्य संघाकडे आपण पाहतोय चांगली बॅटिंगची ताकद आहे. या संघाकडे अनेक मोठे मोठे चांगले फलंदाज आहेत जे क्षमता राखून आहेत संघाची. त्यामुळेच प्रथमतः त्यांनी फिल्डिंगवर लक्ष ठेवलं, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. आणि आता त्यामुळेच दादू स्पोर्ट्स संघाला एक चांगला स्कोर उभा करावा लागेल. हा स्कोर उभा करण्याच्या दृष्टीने मात्र सुरुवात होते, पावलं पडत आहेत संघाची. पुढचा चेंडूवर मात्र महेश ऑन द फायर, अतिशय चांगला तगडा फटका. चेंडू मात्र अगदी बघितलाय, त्यानंतर ओरपी चेंडूवर चांगलापैकी आसमानी टोला. आणि महेशांचा एक तगडा फटका आजच्या दिवसातला सर्वोत्तम षटकार म्हणावं लागेल. अशा प्रकारचा षटकार अगदी खूप उंच आणि खूप लांबवर, हाय अँड हॅन्डसम. त्यामुळेच षटकारानेच ते सुरुवात करतायत आपली. तर संघाची धावसंख्या पाहतोय आपण जाताना फलकावर ती तब्बल 25-25. तर महेश जाधव, मी मगाशी उल्लेख केला होता की एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्याचं आपल्या तालुक्यात नाव नेहमीच घेतलं होतं. अनेक आमचे समालोचक त्यांना मात्र एक तडाखेबंद फलंदाज म्हणून म्हणतात. तर तो तडाखा मिळतोय गोलंदाजाला पहिल्याच चेंडूवर. आणि पुढच्या चेंडूवर टायमिंग चुकलं, चेंडू हवेत थोडासा आपण तो निश्चितच प्रयत्न करायला पाहिजे होते खरं म्हणजे गोलंदाजाने थोडंसं उशीर केला चेंडूवर नजर ठेवून चेंडूपर्यंत पोहोचण्यासाठी. मात्र त्यांची जी मेहनत थोडीशी कमी पडली. तर बघा इथे बक्षीस अजून एक लागलं जात आहे. विश्वनाथ दळवी त्यांचेच बंधू मात्र हरेश दळवी यांनी बक्षीस लावलं आहे की षटकार जर ठोकला तर 500 रुपयाचं बक्षीस हरेश यांच्याकडून मिळेल. ते त्याच्याच बंधूला म्हणजे हरेश यांचं हे बक्षीस विश्वनाथ यांना. इथे मात्र टप्पापर्यंत चेंडू थोडासा डाव्या एसटीच्या बाहेर निघतो, हेच पंचांनी ओळखलं आणि लगेचच आपले हात समांतर रेषेत नेलेत. वाईट स्वरूपात इथे उत्कृष्ट होती आहे. एक अवांतर धाव संघासाठी, एक अवांतर चेंडू. धावसंख्या पोचते फलकावर ती 27-27. एक धावेसाठी अतिशय हा संघर्ष आपण पाहतोय, कारण या संघर्षातूनच आपण पाहत असाल शिवसंघर्ष, हा शिवसंघर्षाचा हा किल्ला आणि हा हल्ला कोण करेल आणि कोण करेल हा बाल्य किल्ला, तो शिवसंघर्ष ट्रॉफीचा. आज मात्र प्रत्येकाच्या मनात चालेल हा विचार आहे, विचारांचं चक्रवादळ नक्कीच मनात असतील प्रत्येकाच्या. दरम्यानला पुढचा चेंडूवर मात्र हल्ला होतोय आणि हल्ला करताना मात्र हल्ला बॉल अटॅक आणि चेंडू सीमेवर आसमानी टोला षटकार. आणि हरेश यांचं बक्षीस मात्र पटकवतायत ते विश्वनाथ दळवी. अतिशय सुंदर फटका मारला होता. आज मात्र महेश यांनी त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे की आम्ही तुमच्यासाठी थांबतोय, तुम्ही फक्त फटकेबाजी करत राहा. आणि बघता बघता मात्र एक चांगल्यापैकी हल्ला बॉल होताना संघासाठी या षटकातून 2 षटकार आले आहेत. अगोदरच्या षटकात देखील 2 षटकार आले आहे. आणि आता काय करायचं असा प्रश्न निर्माण झाला आहे तो कॅप्टनला, अर्थातच एकच राज्य संघाला. कारण ही फलंदाजी कुठेतरी रोखली पाहिजे, कुठेतरी धावा रोखण्यासाठी आपल्याला काहीतरी युक्ती लढवावी लागेल. क्रिकेटमध्ये युक्तीला खूप प्राधान्य दिलं पाहिजे, कारण गनिमी काव्याने
शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले सर केले आणि क्रिकेटच्या या क्षेत्रामध्ये देखील आपल्याला याच युक्तीचा वापर करावा लागेल. इथे मात्र पुढचा चेंडू खूप सुंदररित्या टाकला हाताला तर लगेचच कमबॅक मिळवतात गोलंदाज. कारण तुमच्याकडे जरी बॅट असली तरी आमच्याकडे बॉल आहे याचं उत्तर त्यांनी दिले. पुढच्या चेंडूवर चांगलापैकी चेंडू डॉट करताना संघाची धावसंख्या स्थिरावताना थांबवली आहे. ती धावफलकावर आतापर्यंत ती 33 धावा. तर एक गडी बाद 33. पहिला फलंदाज 0वर सुरुवातीला बाद झाला होता 1 वर. त्यानंतर मात्र ही चांगली भागीदारी पण पाहतोय आणि पुढचा चेंडू पायात मिळतोय त्यावर पुन्हा एकदा लन सापडताना हा चेंडू मात्र हवेत आणि सुरेख झेल डीप मिड विकेटला घेतला गेला आणि अखेर मात्र ही कोंडी फोडली आहे. जो विश्वनाथ थोडंसं आपल्या संघासाठी धोकादायक ठरू शकत होता अशाच फलंदाजाला मात्र अगदी खेळण्यासाठी भाग पाडताना अगदी चांगला फटकवण्याच्या नादात डीपला शतरक्षणच्या हाती झेल देण्यास भाग पडला आणि सफलता मात्र मिळवून घेतली आहे. ती गोलंदाज राहुल यांनी चांगली पैकी ही ती सुरुवात म्हणता येईल. या षटकाची भली झाली नसली तरी देखील त्यांनी आपलं कमबॅक मिळवलं. संघासाठी अतिशय सुंदर गोल मारा करताना ही महत्त्वपूर्ण विकेट बंद दिले आणि संघाचा हा दुसरा गडी बाद पंपूच्या शरीराला. 2 गडी बाद झालेत आतापर्यंत. अश्विन बाद झाले. आता मात्र आपलं चांगलं काम करून गेलेत विश्वनाथ बाबू. त्यांनी संघासाठी एक भरीव कामगिरी केली मी म्हणेन. कारण आपण पाहतो 5 षटकांच्या सामन्यामध्ये अशा प्रकारची सुरुवात करणं एक स्वप्नावत सुरुवात दिली आणि संघासाठी त्यांनी जे काम केलंय 2-3 षटकार मारले, 1 चौकार मारला. तर 24 धावांची झंझावाती खेळी करून ते बाद झालेत आणि हा झंझात थांबवल्यानंतर नवीन फलंदाज मोहन दुकले ज्यांनी सुद्धा मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती ते अश्विन यांच्या साथीला आणि संघाला विजय मिळून दिला होता. आता मात्र बघूयात संघासाठी मात्र ते मैदानात दाखल झालेत जे महेश यांना साथ देतील. परंतु या षटकात कौतुक करावं लागेल ते राहुल यांचं देखील की कुठल्याही प्रकारचे न भीता त्यांनी चांगली मारा केला आणि विकेट घेतली. पुढच्या चेंडूवर पुन्हा एकदा अटॅक झाला. नवीन फलंदाजाकडून देखील अटॅक होते परंतु यावेळेस चेंडूला स्टॉप केलं गेलं डीपला आणि तोपर्यंत एक सिंगल धाव. अर्थातच मोहन यांनी सुरुवात केली आहे 1 धावेने आणि षटकाचा देखील इथे खेळ संपला. अशा प्रकारे पाहिलं तर 2 षटकं संपलेत. 12 चेंडूचा खेळ संपला गेला आहे आणि या 12 चेंडूच्या समाप्तीनंतर म्हणजे 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचले फलकावरती 34 धावा 17च्या गतीने. सुरुवातीच्या षटकात धावा जास्त होत्या 19. आता मात्र 15 धावा आल्या आणि त्या तुलनेत बऱ्यापैकी षटक म्हणावं गेलं ते राहुलीचं झालं. परंतु दोन्ही षटकं खर्ची झाली होती हे देखील आपल्याला सांगावं लागेल. अशा परिस्थितीत चांगली सुरुवात मिळाली ती दादू स्पोर्ट्स. अर्थातच आपण बघतोय नरेश घाटाळ यांचा हा संघ आहे. स्वतः नरेश घाटाळ आपण पाहत असताना महाराष्ट्र पोलीसमध्ये दलामध्ये कार्यरत आहेत आणि खेळाचा देखील त्यांना खूप आवड आहे या क्रिकेटची. कित्येक वर्ष मी त्यांचा खेळ अनेक वेळा पाहिला त्यांच्या गावासाठी आणि सध्या मात्र त्यांचा संघ या स्पर्धेमध्ये दादू स्पोर्ट्स नावाने खेळतोय. तर ते देखील खुश असतील या चांगल्या खेळावर. पहिल्या 2 षटकामध्येच धावसंख्या आपण जे पाहतोय 17च्या गतीने 34 धावा लागल्यात. 2 गडी बाद झाल्यात आणि आता नवीन षटकाला सुरुवात होते. तिसऱ्या षटकाला सुरुवात करणारी पुन्हा एकदा एक कुशल नेतृत्व ज्यांचं आपण पाहतोय ते सिद्धेश मोरे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर असतील जे आपल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहेत. आपलं वैयक्तिक दुसरं. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लाईन गेली होती. नक्की चेंडू मात्र फाईनच्या बाजूला खेळला गेला. तिथे शतक संधी साधत चेंडू थांबवण्याची परंतु त्यांच्या आवाक्यात चेंडू नव्हता त्यामुळे चेंडू सीमा पार झाला अगोदर आणि त्यानंतर ते चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना चौकार आलाय तो 4. तर चौकाराने सुरुवात होतीये या नवीन षटकाची आणि चौकाराबरोबर संघाची धावसंख्या देखील आता जाऊन पोहोचली फलकावरती 38. तर प्रत्येक खेळाडूला इथे आपली भूमिका अदा करावी लागते. प्रत्येकाचं जर किंवा खेळ चांगला असावा लागतो कारण हा जर क्रिकेटचा खेळ म्हटला तर 11 खेळाडूंना एकत्रित येऊन चांगला खेळ करावा लागतो. कुणा 1-2 खेळाडू संघ अवलंबून नसतो आणि अवलंबून राहू नये मी तर म्हणेन. कारण प्रत्येकाची जबाबदारी असते की आपण टीमवर्क दाखवायचा आणि तो टीमवर्क सध्या आपण पाहतो या 2 संघामध्ये. पुढचा मात्र थोडासा मिनी हेल्प चेक केला गेला आहे की ज्यावर फलंदाज मोहन यांनी सहजतेने चांगला फटका मारत काऊ कोणा क्षेत्रामध्ये चेंडू लाडवलं तर तोपर्यंत एक सिंगल धाव. श्री साई मोटर्सचे सर्वेसर्वा समीरजी गवाळे ते उपस्थित होत आहेत. आपलं हार्दिक स्वागत, वेलकम. तर विविध क्षेत्रातली आपण पाहतो मंडळी इथे मात्र या स्पर्धेकरता आपण पाहतोय पाहुणे म्हणून येत आहेत. आपले प्रमुख मान्यवर म्हणून येत आहेत आणि अशाच हे एक व्यक्तिमत्व आहे. समीरजी गवाळे बिलघर गावाला बिलॉंग करतात आणि त्यांचं साई मोटर्स आपल्याला माहितीच असेल. त्या पाहुण्यांचं इथे आगमन झालंय त्यांचं हार्दिक सुस्वागतम. तर 2 चेंडू संपल्या षटकातून सिद्धेशचा तिसरा चेंडू यायचा फुल लेनचा चेंडू तापत तो महेश यांना हे काम करता आलं नाही. खूप सुरेख चेंडू टाकला गेला आणि त्यावर काय घडले तर फलंदाज बाद होत आहेत. पंचांचं बोट आकाशाकडे म्हणजे महेश जाधव बॅक टू द पेव्हलियन. तर तिसरे पंच मात्र ची मागणी केली जाते. पंचांना थोडी शंका आहे आणि म्हणून त्यांनी बघूयात निर्णय तर दिला परंतु हा निर्णय योग्य होता का तर तिथे कॅच चेक केला जातोय. अंपायर सॉफ्ट सिग्नल जो काही आहे तो सॉफ्ट सिग्नल दर्शवा आपण. आउट, सॉफ्ट सिग्नल आउट आहे.
त्यानंतर चेक केलं जाईल. तर नक्कीच थोडंसं कॉम्प्लिकेट आहे, त्यामुळे ऑनफिल्ड पंचांचा निर्णय आपल्याला मान्य करावा लागेल. तर फलंदाज बाद झाल्याची घोषणा होता निर्माण मिळतोय. निश्चितच मैदान सोडावं लागेल महेश यांना आणि संघाचा एक महत्त्वपूर्ण लढत ती मध्ये पाहतो. एक चांगला फलंदाज माघारी परततोय. संघाची निश्चितच चांगली सुरुवात आपण पाहत होतो. आतापर्यंत धावसंख्या 39 वर लागले फलकावर आणि 39 धावावर हा तिसरा गडी बाद झाला संघाचा. तीन चांगले फलंदाज तंबूमध्ये परतलेत आराम करण्यासाठी, विश्रांती घेण्याकरता. परंतु नवीन फलंदाज मैदानात आगमन पाहतोय. एका बाजूला आपण मात्र मोहन दुगले मात्र निश्चितच त्यांना साथ मिळणं गरजेचं आहे, कारण चांगली सुरुवात मिळाल्याचा फायदा जास्त काही मिळू दिला नाही. आणि बघता बघता तीन फलंदाज लवकर बाद केले एकच राज्य. संघाकडून चांगली गोलंदाजी झाली आहे, कमबॅक त्यांनी मिळवलं आहे. संघातून अगदी चांगल्यापैकी उभारी घेतली आहे संघाकरता. असं वाटतं की सुरुवातीला अगदी धावसंख्या खूप मोठी होईल, परंतु जिथे आपण पाहिलं असेल विश्वनाथ बाबू बाद झाल्यानंतर थोडीशी काही जी गती होती ती वाढत होती, ती मात्र कमी करण्यात यश आलं आणि आता मात्र कंट्रोलमध्ये आणतायत ते सिद्धेश. या षटकातील चौथा चेंडू सामना करते नवीन फलंदाज आदेश. आदेश यांनी मारलेला फटका फसला, नक्की चेंडू हवेत जास्त, विशाल चेंडू खाली आणि घेता घेता झेल सुटला. बघा ये पकडो किंवा जीतो मॅच असं आपण म्हणतो नेहमीच, परंतु इथे छोटा कॅच तो छोटा मॅच असं सुद्धा म्हणावं लागेल, कारण चांगली संधी होती. अशा सामन्यात जर अशा प्रकारच्या संध्या तुम्ही गमावल्या तर संघाला त्याचा फटका मात्र बसू शकतो आणि फरक देखील सामन्यात बराच पडू शकतो. कारण एक चांगला फलंदाज आपण पाहतोय आदेश जे आले होते नुकतेच, अष्टपैलू खेळाडू आहेत संघाचे आणि त्यांना हे दिलेलं जीवदान किती महाग ठरेल, किती त्याचा फायदा होईल हे सांगणं कठीण आहे. परंतु अशा परिस्थितीत सिद्धेशांचा अतिशय चांगला मारा आपण पाहतोय. खूप मेहनत घेतात आपल्या खेळावर आणि खरंच या स्पर्धेत सर्वोत्तम त्यांची कामगिरी आपण सध्या पाहतोय. मग बॉलिंग असेल, बॅटिंग असेल, फिल्डिंग असेल, या तिन्ही क्षेत्रामध्ये अतिशय उजवी कामगिरी त्यांची सध्या पाहायला मिळते त्या स्पर्धेतून. आणि एक कुशल कर्णधार म्हणून देखील त्यांचं पाहिलं असेल की हे काम, कारण आतापर्यंत एकच राज्य संघाला जे अंतिम फेरीपर्यंत आणण्याचं स्वप्न त्यांचं आहे. सध्या मात्र सेमीफायनलचा सामना खेळत आहेत. निश्चितच हा सामना जिंकून फायनलची प्रवेश मिळवायचा या दृष्टीने त्याची जिद्द पाहायला मिळते आहे. परंतु षटकातील आता पुढचा चेंडू, हो यावेळेस खूप सुरेख चेंडू, फलंदाजांना पूर्णपणे बंदिस्त केलं या चेंडूने, पूर्णपणे विचारांती पाडलं आणि त्यामध्ये 6 एक चांगला चेंडूची समाप्ती होते. ती समोर आपण पाहतोय ते फलंदाज अर्थातच महेश बाजानंतर आदेश आले होते, परंतु सध्या निश्चितच हे दोन फलंदाज मोहन आणि आदेश यांना डोळ आपला सांभाळावा लागतोय. संघाची जी कामगिरी आहे ती मात्र पुढे न्यावी लागती आहे आणि या षटकातून लगातार चांगली गोली पाहायला मिळाली ती इथे सिद्धेश मोरेंची. षटकातील पुढचा चेंडू याच थोड्या आडव्या बॅटने चेंडूला खेळायच्या मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, तिकडे क्षेत्ररक्षक सुरेख चेंडूला अडवत आहेत. तोपर्यंत एक सिंगल धाव, यापेक्षा जास्त काही मिळणार नाही आणि त्यामुळे एक धावेवर समाधान व्यक्त करताना संघाची धावसंख्या पोहोचली फलकावरती 41-41. तर या षटकात देखील चांगली गोली करताना 8च धावा आल्या,
म्हणजे निश्चित चांगली षटकाची आपण समाप्ती पाहतोय. सिद्धेशनचा मात्र 2 षटकांचा हा कोटा संपलाय. तो एकच राजे छत्रपती शिवाजीराजे माझे निश्चितच या संघाची ही गोलंदाजी आपण पाहतोय. 3 षटकं संपली गेली आहेत. तर 3 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या मात्र निश्चितच 41 लागले फलकावर 41. पाणी पटवायचं आहे, ड्रिंकची वेळ असेल कारण संध्याकाळचं सत्र आहे. आपण पाहतोय पाण्याची आज खरंच गरज आहे आणि हे पाण्याची गरज मात्र आपल्याला या स्पर्धेकरता भागवली आहे. थँक्यू. आपल्या मुख्य मंचावर आपले मान्यवर पाहुणे इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आणि सत्कार आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करतोय. समीरजी गव्हाळे आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत आणि समीरजी गव्हाळे यांचा सन्मान मी मनोज वल्टे यांना विनंती करतो की आपण समीरजी गव्हाळे यांना या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मानित करावं. त्यांचा स्वागत सत्कार आपण आपल्या शुभस्ते करावा. समीरजी गव्हाळे यांचा हा शुभ सन्मान तुम्ही मुख्य मंचावरनं पाहताय. साई मोटर्स चे सर्वेसर्वा आहेत ज्यांचा हा शुभ सन्मान तुम्ही मुख्य मंचावरनं पाहताय. युट्यूबच्या माध्यमातून आमचे सगळे प्रेक्षक जोडले गेलेत, तेही हा सन्मान पाहताय तिथे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तर धन्यवाद. नक्कीच अनेक मान्यवर मंडळी आपण पाहतोय या स्पर्धेला व्हिजिट देताना, या स्पर्धेला खूप आशीर्वाद देत आहेत, खूप शुभेच्छा देत आहेत की ही स्पर्धा अखंड अशी चालूच राहू देत. आम्हाला देखील वाटतं ही स्पर्धा सातत्याने चालत राहावी. शिवसंघर्ष ज्या नावामध्ये सगळा संघर्ष दडलाय आणि हा संघर्ष करत मात्र अगदी 8 वर्ष आपण ही परंपरा पाहतोय. ही परंपरा जपली जाते आहे या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने. परंतु पुन्हा एकदा आपण जाऊयात मैदानात. खूप सुरेख खेळ पाहतो आपण सर्वजण. त्या खेळाकडे वळणार आहोत कारण 3 षटकाचा इथे खेळ संपला. ड्रिंकची वेळ देखील संपली आहे. ताजेतवाने होऊन खेळाडू मात्र पुन्हा एकदा नव्या उत्साहात मैदानात उतरले आहेत. आणि आता पाहिलं तर नवीन षटकाला सुरुवात जी होणार आहे, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज इथे रोशन ज्यांची आता वर्णी लागली आहे मैदानातून, त्यांना मात्र कॅप्टनने इथे निमंत्रित केले. प्रथम तुम्ही इथे गोलंदाजीसाठी मात्र आपला भार उचला आपल्या संघाचा, तो उचलण्याकरता सज्ज झालेत आणि सुरुवात होईल या षटकामधून. ती रोशन यांच्या गोलंदाजीला चौथ्या षटकाला सुरुवात. आतापर्यंत धावसंख्या पहिली तर 3 गडी बाद 41 आणि पहिला चेंडूवर थोडासा बॅटवरून चेंडू गेला होता शॉट थर्डमॅनला. चांगल्यापैकी चेंडूला स्टॉप केलं गेलं आहे ते श्रीकांत यांनी आणि धाव काय मिळू दिले नाही. निश्चित चांगली ही सुरुवात पाहायला मिळते ती रोशन यांची. रोशन हा देखील या संघाचा मुख्य घटक आहे, मुख्य गोलंदाज म्हटलं जातं. कारण जेव्हा जेव्हा संघाने जास्त धावा केल्यात प्रतिस्पर्धी संघाने, त्यांच्या धावा रोखण्याचं काम मात्र या खेळाडूने अनेक वेळा केलं आहे आणि आता देखील ही जबाबदारीच्या सोपवताना आपण पाहतोय. षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सामना करतात ते मोहन. यायचा स्टेट डाऊन चेंडू खेळायला शतक चेंडूवर निश्चितच चांगल्यापैकी फील्ड करतात चेंडूला ते राज. आणि फेक थोडीशी वेगळ्या पद्धतीने त्यांनी केली आहे, जी नेहमी त्यांची फेक आहे तशी केलेली नाही. त्यामुळेच इथे जिथे एक तिथे 2 धावा आल्यात. चांगला चेंडू अडवून सुद्धा 2 धावा घेतल्या फलंदाने आणि 2 धावांवर थोडंसं दबाव बनवत आहेत फिल्डिंग करण्या संघावर. कारण या 2 महत्त्वपूर्ण धावा जोडताना संघाची धावसंख्या पोहोचली. ती धाव फलकावर 43 धावा 43. तर षटकातून पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज यावेळेस होते. निश्चितच पुन्हा एकदा चेंडू मात्र अगदी टप्प्याटप्प्याने निघतोय तो ऑनसाईडला की फलंदाज त्यावर आरामात थोडासा इथे धोका झाला असता, पण तुझी चेंडूची फेक चांगली नव्हती. योग्य असती जर फेक जर थेट असती तर कदाचित संधी होती. पण तशा प्रेजमध्ये आपले सुरक्षित होममध्ये पोहोचलेत. आपल्या घरामध्ये पोहोचताना आपण पाहतोय फलंदाज 2 धावा त्यांनी सहजतेने घेतल्या पुन्हा एकदा आणि संघाची धावसंख्या नेली आता ती 45 या धावसंख्येवर 45. तर हळूहळू का होईना धावसंख्येला निश्चित आकार येतोय कारण महत्त्वाचा सामना आहे. सेमीफायनलचा हा दुसरा सामना आपण पाहतोय. इथे जिंकलं तर थेट फायनलचा तिकीट मिळणार आहे, ते संघाला फायनलमध्ये प्रवेश मिळणार आहे. त्यावरची ही मेहनत आहे. पुढचा चेंडूला देखील हलकेसे सन्मान दाखवला आहे आणि चेंडूला पॉईंट रिजनला खेळताना मात्र फलंदाज त्यावर आरामात मोहन 1 धाव घेताना आपण पाहिलं असेल. एक धाव सुद्धा तेवढीच महत्त्वाची आपण पाहतोय. सध्या मात्र जो वेगाने फटकेबाजी होत होती मगाशी ते आता बरेचसे ग्राउंड शॉट, क्रिकेटिंग शॉट, क्रिकेटी बातल्यातले क्रिकेटी पुस्तकातले फटके मारण्यासाठी मात्र दोन्ही फलंदाज सध्या तयारी दाखवत आहेत आणि त्यामुळे संघाची धावसंख्या थोडीशी आता मंदावली गेली आहे. एक धाव करत धावसंख्या पोहोचली ती 46ला 46. तर षटकातून रोशनीची खूप सुंदर गोलंदाजी. पुढचा चेंडू फसवा चेंडू म्हणा फलंदाज पूर्णपणे फसवला आणि डायरेक्ट हिट. मोहन जे धावत होते त्याच एरिंडवर फेक केली गेली, त्यामुळेच इथे फलंदाज बाद झालेत आणि दुर्दैवी म्हणावं लागेल संघाची ही मात्र विकेट जाती आहे कारण अशा आपल्या चुकीने मात्र फलंदाज इथे बाद झाले. धाव घेण्याची गरज नव्हती, अशा वेळेस धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि संघाला भुगतान भोगावं लागतंय. एक विकेट गमवावी लागली. तर चेंडू मात्र डॉट आणि हे षटक खूप यशस्वी म्हणावं लागेल. एकच राज्य संघासाठी मात्र कमबॅक मिळवलाय. प्रतिकार इथे करतायत ते
ते सामन्यामधून आणि निश्चितच सुरेख अशी गोलंदाजीची भूमिका मात्र खूप चांगली आता स्पष्ट होऊ लागली आहे. मी मगाशीच उल्लेख केला की विश्वनाथ जिथे बाद झाले तिथून मात्र थोडीशी का होईना बहादूर स्पोर्ट्स संघाची जी धावांची गती होती ती कमी होत राहिली. थोडंसं सर्वांनी जरा शांत राहा. निश्चितच आपण चांगले सामने पाहतोय आणि आता अंतिम चेंडूचा खेळ इथे बाकी राहिला आहे या षटकातला. तर नवीन फलंदाज मैदानात येत आहेत. तर निखिल भगत आपलं बघतोय एक हार्ड हिटर फलंदाज, त्यांना आता मैदानात यावं लागतंय. एकंदरीत पाहिलं तर 4 गडी बाद झाले सगळ्याचे. 4 गडी बाद होताना धावसंख्या 46. अंतिम चेंडू, हो हो खूप सुंदर चेंडू टाकला एकदा, बढिया गेंदबाजी आणि निश्चितच सुरेख चेंडूचा खेळ संपताना मात्र इथे षटक संपला गेला की ज्या षटकात अतिशय तोलामोलाची गोलंदाजी केली आहे ती या गोलंदाजी रोशन यांनी आणि अशा प्रकारे षटकाचा खेळ संपला तो 4. तर 4 षटका समाप्तीनंतर धावसंख्या 4 गडी बाद 46, 46 लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 4 ओव्हर. अंतिम षटकाचा खेळ बाकी राहिला बघा. असं वाटत होतं की साधारणतः 65-70 धावा होतील असं वाटत होतं सुरुवातीला, मात्र बरंचसं काबीज बनलं या फलंदाजी करणाऱ्या संघाला आणि त्यामुळे आता मात्र सामन्यात थोडंसं चित्र आपल्याला वेगळं पाहायला मिळतं आहे. जी अपेक्षा होती मोठी धावसंख्येचा तो अपेक्षाचा कुठेतरी निश्चितच त्याला आवर घातलं गेलं आहे, त्याला कंट्रोलमध्ये आणलं आहे. पण तो बघूयात अंतिम षटक आपल्याकडे हाती नक्कीच आहे. या अंतिम षटकात तुम्ही चांगली फटकेबाजी करून धावसंख्या वाढवू शकता. तर आपसात बातचीत केल्यानंतर आता नवीन षटक जे सोपवलं जात आहे ते सतीश पाटील मला वाटतं येतील, कारण त्यांना या स्पर्धेत फार कमी संधी मिळाली खेळण्याची. परंतु जेव्हा मागच्या सामन्यातून ते प्रवेश त्यांनी मिळवला आणि मागच्या सामन्यात देखील त्यांनी चांगली गोलंदाजी खेळण्याचा प्रयत्न केला होता, आता देखील त्यांच्यावर ही जबाबदारी पुन्हा सोपवली गेली आहे. ती दादू स्पोर्ट्स संघाच्या विरोधात मात्र एकच राज्य संघाने ही रणनीती आखली आहे. चला, अतिशय चांगला सामना आपण सध्या पाहतोय. शेवटचं षटक आहे. या शेवटच्या षटकात दादू स्पोर्ट्स संघाची मजल कितपर्यंत जाईल याकडे सर्वांचं लक्ष लागतंय. तर नवीन षटकाला किंवा अंतिम षटकाला सुरुवात, स्लॉगरला सुरुवात होते. पहिला चेंडू फटकावण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटची खालची कडा घेऊन निघाला होता मागे आणि त्यावर स्ट्राईक बदलण्याच्या दृष्टीने मात्र फलंदाज धावत होते. अशा वेळेस मात्र इथे संघाला आणखी एक नुकसान सहन करावं लागतंय आणि आणखी एक गडी मात्र तंबूच्या अष्टराला. तर 5वा फलंदाज बाद होतोय. तर जे काम मात्र प्रत्येक गोलंदाज इथे करतोय ते सतीश यांनी देखील आता करण्याचा प्रयत्न केलाय आणि पहिल्या चेंडूवर डॉट टाकताना फलंदाज इथे बाद झाले धावची स्वरूपात. म्हणजेच एक एक विकेट मात्र आता मैदानात सोडून चालली आहे. जी सुरुवात क्रिकेटमध्ये याला तर म्हणतात अनिश्चित खेळ, ही सुरुवात एवढी चांगली मिळून सुद्धा मात्र ते सातत्य ठेवता आलं नाही संघाला. आणि दादू स्पोर्ट्स संघाचे बघता बघता इथे फलंदाज एकत्रित बाद झाले ते 5. तर 5 बाद धावसंख्या मात्र स्थिरावली आतापर्यंत ती 46, 46. नवीन फलंदाज बाळाराम गेलेत आणि इथे मात्र अगदी सतीश पाटील आपण म्हणतो एक उंच पुरा बांधायचे हे गोलंदाज आहेत. तसंच शरीर यष्टीचे गोलंदाज आहेत. परंतु निश्चित अचूकता पाहतो त्यांची. 2 चेंडू खूप चांगले हाताळताना मात्र निश्चितच चांगली इथे गोलंदाजी केली आहे. कारण अंतिम षटकामध्ये हाणामारी पाहत असतो आपण अनेक वेळा या मर्यादित षटकामध्ये किंवा साधारणतः कमी षटकांमध्ये. पहिलं षटक आणि शेवटचं षटक हे नेहमी टार्गेट करत असतात फलंदाज आणि या षटकामध्ये धावा मात्र थोड्याशा कमी आल्यात आतापर्यंत. पुढच्या चेंडूवर मात्र एकदा चांगला मोठा फटका, अगदी चेंडूची निवड योग्य करताना आसमानी टोला मारला तर आउट ऑफ द पार्क स्टेडियमच्या बाहेर अगदी प्लांटमध्ये त्यांना चेंडूला धडकवून दिला आहे आणि त्यामध्ये सुंदर षटकार येतोय तो फलंदाज सतीश यांच्या निखिल यांच्या बॅटमधून सतीश यांच्या गोलंदाजीवर मात्र अगदी तुटून पडले आहेत. एक चांगला षटकार आला त्यामुळे या 6 धावा बऱ्याच वेळानंतर धावसंख्या 6 ने वाढताना पोहोचलेली फलकावर ती 52 रन. निश्चितच या धावा खूप महत्त्वाच्या सामन्यामध्ये, कारण महत्त्वाचा सामना सध्या पाहतोय सेमीफायनलचा दुसरा सामना. क्वालिफाय तर झालेत परंतु अगदी अंतिम फेरीमध्ये धडक मारण्यासाठी इथे मात्र हा सेमीफायनल सामना जिंकणं गरजेचं आहे. कारण आपण पाहतो आता सध्या अगदी अगोदरचे सामने जर पाहिले असतील तर लीग स्पर्धा होती, साखळी पद्धतीने खेळत होते. आता मात्र नॉकआउट स्पर्धा आहे. जो संघ हरेल त्यांना मात्र मागच्या स्थानावर राहावं लागेल आणि जो संघ जिंकेल त्याला मात्र आज्ञा चाल मिळणार आहे, पुढे फायनलमध्ये जाण्याची एक नवीन एंट्री मिळणार आहे. त्यामुळेच ही मेहनत निश्चितच कामी येणार आहे संघाच्या प्रत्येकाच्या खेळाडूच्या. आणि पुढचा चेंडू स्टेट डाऊन खेळला गेला. तिथे शतक चेंडूवर नियंत्रण करतायत की ज्यावर फलंदाजांनी धोका पत्करताना 2 धावा इथे घेण्याचा प्रयत्न केला आहे
आणि फेक देखील चांगली नव्हती, थेट असती तर कदाचित बाद झाले असते फलंदाज, परंतु मात्र धावसंख्या पोहोचती आहे ती 54 धावा 54. तर अंतिम षटकाचा आपण हा खेळ पाहतोय, सतीश जे गोलंदाजी करतायत आणि अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बॅटिंग करण्याकरता 2 चेंडूचा अजून शेष खेळ बाकी होतोय. धावसंख्या पाहिली तर 54-54. इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडूवर चांगला फटका, सुंदर झेल आणि फलंदाज बाद. अगदी एकाच वेळेस या सगळ्या गोष्टी घडल्यात. जबरदस्त फटका मारण्याचा प्रयत्न होता निखिल यांचा, पण तो चेंडू अगदी थेट जाऊन बसलाय तो गोलंदाजी शतोषाच्या हातामध्ये आणि त्यामुळे इथे आणखी एक विकेटचं पतन पाहायला मिळत आहे. तसंच हा आणखी एक गडी मात्र चांगला फलंदाज माघारी परतलाय, कारण अंतिम षटकामध्ये फटकेबाजी करायची या दृष्टी मात्र फटकवण्याचा प्रयत्न केला आणि अखेर मात्र फटका फसला आणि फलंदाज झेलचित बाद झालेत. तर सफलता मिळते ती सतीशना. तर 6 गडी बाद 54 धावा फलकू लागल्यात. अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे बॅटिंग करणारा. तर अंतिम चेंडू आहे बघा, जरा घाई करा. सतीश पुन्हा एकदा सज्ज होत आहेत आपल्या बॉलिंग मार्कवर. सामना करतील नवीन बॅटर आणि फुलटॉस देताना एक चांगला फटका बघूयात. 2 क्षेत्राच्या मधून चेंडू निघेल का? तर निश्चितच चेंडू सीमा रेषा ओलांडतोय आणि चौकाराने मात्र इथे समाप्ती होते आपल्या इनिंगची आणि चांगला चौकार मारत मात्र निश्चितच संघाची धावसंख्या नेली वाढवत आतापर्यंत ती 5 षटकं समाप्त होत असताना आपण पाहिलं असेल. दादू स्पोर्ट्स प्रथम बॅटिंग करत होता आणि या संघाने 6 गडी गमावताना मात्र 58 धावा केल्या फलकावर आणि 59 धावांचं लक्ष असेल ते विजयाकरता. एकच राजे अर्थातच शिवछत्रपती माझे या संघाला निश्चितच जी धावसंख्या निश्चित मी म्हणेन चांगल्यापैकी उभारली गेली आहे, कारण या धावा निश्चित कमी नाही आहेत. चांगल्यापैकी जर आपण गोलंदाजी केली, चांगली फिल्डिंग केली तर निश्चितच या संघाला आपण रोखू शकता. पण तो बघूयात तर नेमकं इथे काय घडणार आहे, कारण एका बाजूला जर पाहिलं तर एकच राजे शिवछत्रपती माझे संघाची देखील बॅटिंग ही ताकद आहे, त्यामुळे नक्कीच त्यांच्याकडे देखील चांगले फलंदाज आहेत आणि त्यामुळे त्यांचा देखील प्रयत्न असेल की चांगली ही बॅटिंगचा पाठलाग आपण करायचा. या 58 धावा ज्या केल्या त्या 59 धावा करून आपण एक चांगला स्कोर उभा करून सामना जिंकायचा, याच उद्देशाने मात्र संघ देखील मैदानात उतरेल. परंतु निश्चितच आपण चांगला खेळ पाहतोय. अनेक जे सहकारी आमचे चांगली आम्हाला साथ देत आहेत आणि चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण ही शिवसंघर्ष प्रतिष्ठान स्पर्धा जी पाहतोय. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. अनेक चांगल्या गोष्टी आपण निश्चितच लक्षात ठेवू, कारण दरवर्षी या स्पर्धेच्या आठवणी आम्ही नेहमीच साठवून ठेवत असतो. कारण यंदा देखील गेल्या 4 दिवसात जे प्रेम, जो उत्साह, जे जिव्हाळा, जे नातं जे बनलंय ते खरोखरच अतुलनीय म्हणावं लागेल. प्रत्येकाने एकमेकाला चांगली साथ दिली आहे आणि अवघे धरू सुपंत आपण म्हणतो, एकमेकात सहाय्य करू उघे धरू सुपंत, ह्या युक्तीप्रमाणे मात्र इथे मात्र निश्चितच एकमेकाला साथ देताना ही स्पर्धा कधी यशस्वी होईल याकडे सर्वांनी लक्ष दिलं आणि सर्वांनी ते मेहनत दिली. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांचा मी पुन्हा धन्यवाद व्यक्त करतोय. तर सरांनी ते बक्षीस दिलं होतं, किरण दुगले सरांनी. एकंदरीत 5 षटकर बांधले गेलेत, प्रत्येकी 100 बक्षीस त्यांनी दिलं होतं. तर 500 रुपये त्यांचे इथे जमा होत आहेत. धन्यवाद सर, आपण या खेळाडूंना खूप प्रोत्साहित केलं आणि निश्चितच चांगला खेळ त्यांच्याकडून पाहायला मिळाला. तर हे 500 रुपयाचं बक्षीस आम्ही नक्कीच सरांचं देणार आहोत त्या खेळाडूंना ज्यांनी ज्यांनी षटकार टोकले. चला लगेचच फिल्डिंग लावून घ्या, वेळ घालवायचा नाहीये. एकंदरीत 59 धावांचं टार्गेट आहे. जवळपास मी म्हणेन 12ची गती ठेवावी लागेल सामना विजय करता. याच गतीने चालायचं ते. एकच राजे शिवछत्रपती माझे संघाला. तर आपण मैदानातून सर्व बाकीच्या खेळाडूंनी जायचं आहे.
लगेच मैदान सामना आपण जो पाहतो अतिशय चांगला सामना पाहायला मिळतो प्रेक्षक वर्गाला. तर नक्कीच आपण इथे थांबूयात. आम्ही इथे थांबतोय, मात्र आमचे जे सहकारी आहेत अगदी नक्कीच त्यांना देखील आम्ही संधी या स्पर्धेत देत राहिलो आहे. आणि पुन्हा एकदा आपण आवाज ऐकूयात संकेत वलटेंचा. अतिशय चांगल्यापैकी त्यांचं देखील आपण सुंदर इथे निवेदन ऐकलं, त्यांचं समालोचन ऐकलं. आणि पुन्हा एकदा त्यांच्याकडे आपण माईक सुपूर्द करतोय. या सामन्याचं धावतं म्हणा आपल्याला ऐकवतील. तर निश्चितच सलामीचे दोन फलंदाज देखील पुन्हा एकदा पाहायला मिळतात, श्रीकांत आणि गौतम. तर एकंदरीत 59 धावांचं टार्गेट असताना मात्र कशाप्रकारे हे टार्गेट चेस होईल किंवा नाही हे आपल्याला ऐकवतील संकेत. तर स्वागत संकेत आपलं तुमचं. 59 करायचे धावा. शिवसंघर्ष प्रतिष्ठान हॅलो. हॅलो. शिवसंघर्ष प्रतिष्ठान लीग 2024 सेमीफायनल क्रमांक 2 मुकाबला एकदा मैदानामध्ये रंगतोय. एका बाजूने एकच राजे छत्रपती माझे, तर त्यांच्या विपक्षामध्ये दादू स्पोर्ट्स. प्रथमतः फलंदाजी करताना दादू स्पोर्ट्स संघाकडनं 58 धावसंख्या उभारली गेली. 59 धावांचं एक लक्ष्य. पहिला चेंडू झेलला संधी, विकेटचं पतन, बडी मछली जाल में. गौतम याच्या विकेट पडतीये. अगदी एक महत्वाचं विकेट म्हणावी लागेल. महत्वाचा मोहरा हुकमी एक्का. गौतम बॅक टू पेविलियन तंबूच्या आसऱ्याला. पहिल्या चेंडूवर पहिली विकेट महेश जाधव. महेश जाधव गोलंदाजी मार्कवर सज्ज असताना अगदीच पहिल्या चेंडूवर अगदी गोलंदाजाने जी आपल्या उंचीचा फायदा घेतला. शॉर्ट आपटलेला एक चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाजाला मोठा फटका कन्वर्ट करण्यात कुठेतरी अपयश आलंय आणि या झालंय विकेटचं पतन. पहिल्या चेंडूवर पहिल्या विकेटचं पतन. पुढील फलंदाज विशाल दळवी पण फ्रॉम जोगमार्गेपाडा. हॅलो. 59 धावांचं एक आव्हान समोर ठेवलं गेलं. या 5 षटकांमध्ये 59 धावा जर बघायला गेलं तर 12ची सरासरी गरजेची असेल. आणि बॅटची आउटर रेज, झेलला संधी, विकेटचं पतन. दुसऱ्या चेंडूवर दुसऱ्या विकेटचं पतन. विशाल दळवी आल्या पावली मात्र जातील तंबूच्या असेल डगआउट मध्ये. अतिरिक्त उंचीचा फायदा मात्र काय गुडलेन स्पॉटवर चेंडू हाताला जातोय महेश जाधव याच्याकडनं. आणि अतिरिक्त उसळी घेतल्यानंतर मात्र टॉपेज यष्टीरक्षक विश्वनाथ यांच्याकडनं होणार नाहीये चुकी. झेल पकडला जातोय. 2 चेंडूवर 2 विकेटचं पतन झालंय. एक महत्वाची विकेट बडी मछली जाल में. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो तेव्हा विशाल दळवी एक संकटमोचन म्हणून काम करतात. यावेळेस मात्र विश्वनाथ यांनी झेल पकडला आणि विशाल यांना तंबूच्या आसऱ्याला जावं लागतंय. विकेट क्रमांक 2. हॅट्रिकला संधी. हॅट्रिक केली जाईल का? षटकार हॅट्रिक तर आपण बघितली, विकेट हॅट्रिक देखील बघितली. तर महेश जाधव काय भन्नाट गोलंदाजी करतोय. अगदी दर्जेदार चेंडू हाताळतोय. टिचून मारा केला जातोय. 59 धावा जर बघायला गेला तर ते आव्हानाचा पाठलाग करताना प्रत्येक षटकात जर 1-2 मोठे बिग हिट्स आले तर आव्हानाचा पाठलाग केला जाऊ शकतोय. मात्र त्यासाठी विकेट्स राखून ठेवणं देखील तेवढंच महत्वाचं असेल. हॅट्रिक चेंडू, हॅट्रिक डिलिव्हरी महेश जाधव क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना. जर क्षेत्ररक्षण बघायला गेलं तर एक खेळाडू लॉंग ऑन रिजन मध्ये, एक डीप स्क्वेअर लेग.
पंचांकडे अपील करण्याचा प्रयत्न, अगदी थायपाईडवर चेंडू आदळून निघून जातोय क्षेत्ररक्षकापर्यंत. डॉट डिलिव्हरीचा निर्धाव चेंडू, कुठल्याही प्रकारे धाव दिली जात नाहीयेत. महेश जाधव, काय गोलंदाजी केली जाते. कोणे स्पोर्ट्स कोणे संघाचा सितारा खेळाडू, अगदी अष्टपैलू कामगिरी. फलंदाजीमध्ये तेवढ्याच विकेट्स बघायला मिळाले. त्यानंतर आता गोलंदाजीची धुरा अगदी चोख जबाबदारीने पार पाडताना, संघातील इतर गोलंदाजांपुढे एक आदर्श प्लॅटफॉर्म सेट करून देताना 3 चेंडू कुठल्याही प्रकारे धाव घेतला आली नाहीये. पुन्हा एकदा टॉप एज आणि झेल सुटणार नाहीये. कॅचेस वॉन द मॅचेस, तिसरा झेल पकडला जातोय. बॅक टू बॅक विकेट्स, बडी मछली जाल में. आकाश जाधव याला देखील जावं लागतंय तंबूच्या आसऱ्याला. 4 चेंडूंचा खेळ संपन्न झाला. विकेटचं पतन झालं एकंदरीत 3. एकोणसाठ धावांचं आव्हान, 30 चेंडू 59 धावांची गरज असताना मात्र आता संघ कुठेतरी अडचणींचा सामना करतोय. बॅकफ्रूटला ढकललं गेलंय गोलंदाज महेश याच्या मार्फत. अगदी लीडर फ्रॉम द फ्रंट, काय पद्धतीने गोलंदाजी केली गेली आहे. उसळी घेणारे चेंडू फलंदाजापासून दूर, वाईड यॉर्करचा मारा. अव्वल दर्जाची गोलंदाजी. असा महेश जाधव अजूनही कुठल्याही प्रकारे धाव खर्च केली नाहीये. षटक क्रमांक 1 मॅन्डेटरी पॉवर प्ले. या षटकातील 5वा चेंडू. महेश जाधव, महेश टू सिद्धेश मोरे. एक जबाबदारीने खेळी करावी लागेल. या सामन्याच्या दृष्टिकोनातून जर बघायला गेले तर सिद्धेश मोरेची विकेट एक महत्वाचा पैलू असेल. काय घडेल पाहत राहा. शिवसंघर्ष प्रतिष्ठान आयोजित क्रिकेट प्रीमियर लीग 2024 चा हा थरार. वेळेस मात्र संघाचं अकाउंट ओपनिंग होतंय, खातं उघडलं जातंय. श्री गणेशा होतोय. 5व्या चेंडूवर अगदी कार्पेटच्या साह्याने एकेरी धावेने मात्र जर बघायला गेलं तर धावफलक दाखल होतंय 1 या धावसंख्येवर. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर खातं उघडले गेलंय. 25 चेंडू विजयासाठी 58 धावांची गरज. झेल पकडला जाईल का? पकडो कॅच, जीतो मॅच. झेल सुटलाय. मोहन डुकले. आजच्या दिवसात मात्र त्यांच्याकडून सातत्याने खराब कामगिरी बघायला मिळते. एफर्ट्स खूप सुंदर दिले गेलेत. अगदी 20-25 पावलांचा रनअप देखील घेऊन चेंडू पर्यंत पोहोचले. फायनली मात्र चेंडूला कलेक्ट करण्यात आलंय अपयश. एक महत्वाचा झेल होता राहिलाय. षटक क्रमांक 1 ची झाली आहे सांगता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या अर्जित केल्या जात आहेत 2. शिवसंघर्ष प्रतिष्ठान आयोजित क्रिकेट प्रीमियर लीग 2024. अगदी 28 ते 30 गावांचा या स्पर्धेमध्ये सहभाग. अगदी युवा खेळाडूंपासून तर 40+ खेळाडू देखील या स्पर्धेमध्ये आपण खेळताना बघलेत. अनेकांनी अगदी नैन दीपक कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आहे. नंतर गोलंदाजी मार्गावर असेल निखिल भगत. चेंडूला फक्त गाईड केलं गेले, दिशा केली गेली डीप स्क्वेअर लेग रिजनला. अगदी क्षेत्ररक्षक तैनात पैकी केली जाते. चेंडूचं कलेक्शन होईल तोपर्यंत सहजरित्या अगदी 1 धाव घेतली जाते. धावफलक 1 ने पुढे जाऊन पोहोचेल 3 या धावसंख्येवर. अजूनही विजयासाठी जर बघायला गेलं तर एकंदरीत 56 धावांची गरज. 23 चेंडू 56 धावा. सिद्धेश मोरे वर्सेस निखिल भगत. लोअर फुलटॉस. अगदी त्याला मात्र मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता, कनेक्शन झालं नाही आणि अलॉंग द कार्पेट मात्र चेंडू निघून गेला. या डीप स्क्वेअर लेग रिजन. महेश जाधव तिकडे स्वतः तैनात. त्याच्याकडनं होणार नाहीये कुठल्याही प्रकारे चुकी. एकेरी धावेने धावफलक मात्र सातत्याने पुढे जाते. या षटकामध्ये धावफलक जाऊन पोहोचेल 4 या अंकांवर. श्रीकांत टू निखिल. स्टेप आउट होऊन अगदी स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अगदी एक झेल संधी, मात्र अगदी वेगवानरित्या चेंडू ट्रॅव्हल झालाय. कुठल्याही प्रकारे झेल पकडण्याची संधी देखील हात पोचायच्या अगोदरच चेंडू निघून गेलाय. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. या षटकात एकंदरीत 3 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय.
कुठल्याही प्रकारे बिग हिटचा मोठा फटका पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल असा फायदा उठवता आला नाहीये. यावेळेस मात्र अगदी एक्स्ट्रा कव्हर रिजनला वन बाउन्स चेंडू सरळ निघून जाईल सीमा रेषा पार चौकार. असं धन्यवाद डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचतील 9व्या धावसंख्येवर. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर असताना 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. या इनिंग मधील जर बघायला गेला तर एक बिग हिट्सचा मोठा फटका चौकाराच्या स्वरूपात जरूर आलाय, पण अजूनही या षटकामध्ये एकंदरीत 2 चेंडूंचा खेळ बाकी. सिद्धेश याला प्रहार करावा लागेल. लॉंग दी कार्पेट मिड विकेट बाळाराम त्याच्याकडनं होणार नाही या चुकी. फेकी केली जाते. एकेरी धावेनं स्ट्राईक रोटेट होते. धाव फलक जाऊन पोहोचतील डबल फिगर 10 या धावसंख्येवर. अजूनही 49 धावांची गरज. 19 चेंडू 49 धावा. आव्हान थोडस मोठं होताना दिसतंय. पॉवर प्लेचा अंतिम चेंडू. टॉपेज चेंडू हवेत गेलाय. झेलला संधी. विश्वनाथ याच्याकडनं होणार नाहीये चुकी. चेंडू जर आकाशात उंच उडाला, चेंडू खाली जर विश्वनाथ आला तर मात्र झेल कन्फर्म. चुकी होणार नाहीये. श्रीकांत यांना परतावं लागेल बॅक टू पॅव्हलियन डगआउटच्या दिशेने. विकेटचं झालंय पतन. काय क्षेत्ररक्षण केलं जातंय विश्वनाथ यांच्याकडनं. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण यष्टीरक्षक म्हणावं लागेल विश्वनाथ. जली को आग कहते हैं, बुझी को राग कहते हैं. अगर गेंद हवा में गया तो विकेट कंफर्म कहते हैं विश्वनाथ. षटक क्रमांक 3 नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कावर सज्ज आदेश. पहिल्या 2 षटकात अगदी गोलंदाजाकडनं चमकदार कामगिरी बघायला मिळाली. मोठे फटके अगदी कन्वर्ट करू दिले नाहीयेत. तदनंतर तिसऱ्या षटकाला होते प्रारंभ. पहिल्या चेंडूवर मात्र अगदी एकेरी धावेने स्ट्राईक रोटेट होते. पुढील फलंदाज अगदी मैदानामध्ये दाखल झालेत. भूपेंद्र पाटील मन फ्रॉम आबिडगर. आदेश टू भूपेंद्र. लोअर फुलटॉस चेंडू अगदी पंचांच्या जवळ अगदी ग्लान्स केला गेला. चेंडूला दिशा दिली स्क्वेअर लेग रिजनला. एकेरी धावेत 1 धाव जरूर पूर्ण केली जाते आणि एकेरी धावेवर समाधान मानावं लागतं. धाव फलक 1 ने पुढे जाऊन पोहोचेल 12 या धावसंख्येवर. अजूनही 47 धावा. 16 चेंडू 47 धावा. आव्हान मात्र खडतर कठीण होताना दिसतंय. मोठे फटके खेळावे लागतील. काय दर्जेदार गोलंदाजी केली जाते. वाईड यॉर्कर अटेम्प्ट केला गेला आणि तेवढाच दर्जेदाररित्या तो यशस्वी देखील हाताळला गेलाय. फलंदाज कुठल्याही प्रकारे मोठा फटका कन्वर्ट करण्यात अपयशी झालेत. प्रयत्न जरूर केले गेले मात्र कनेक्शन प्रॉपर झालं नाहीये. निर्धाव स्वरूपात झाली चेंडूची सांगता. पुढील चेंडू घेऊन आदेश सज्ज. षटकातील 4था चेंडू. यावेळेस चेंडूला उंच उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल की चेंडू निघून जाईल. दॅट्स बिग हिट. चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार. षटकार 6 धावांकरिता. धन्यवाद डीजे. अगदी या षटकाराने मात्र धाव फलक 6 ने पुढे जाऊन पोहोचले. 18 ऑन बोर्ड 18. अजून 41 धावांची गरज. 14 चेंडू 41 धावा. अगदी अंतिम 2 षटकांत कुठपर्यंत लक्ष समोर ठेवलं जाईल त्यासाठी या उर्वरित 2 चेंडूवर प्रहार करणं गरजेचं असेल. मात्र या सामन्याच्या दृष्टिकोनातनं
सिद्धेश मोरे याची विकेट तेवढीच महत्वाची असेल. जोपर्यंत सिद्धेश मोरे मैदानामध्ये असेल तोपर्यंत सामना बॅलन्सिंग स्थितीमध्ये असेल. स्विंग अँड मिस, दर्जेदार गोलंदाजी, भन्नाट वेगात फलंदाजापासून चेंडूला दूर ठेवलं आणि एक मोठा फटका कन्वर्ट करण्याच्या नादात मात्र चेंडूचं कनेक्शन झालं नाही. निर्धाव स्वरूपात झाली आहे चेंडूची सांगता. षटक क्रमांक 3 अंतिम चेंडू. यावेळेस मिस हिट, चेंडू हवाई सफर. बाळाराम करणार नाहीये चुकी, विकेटचं पतन. या सामन्याच्या दृष्टिकोनात जर बघायला गेलं तर सर्वात मोठी विकेट, सबसे बडी मछली जाल में. दरम्यान या झेल साठी दिनेश कोदे, ऍडव्होकेट सरपंच सारशी ग्रामपंचायत दिनेश कोदे यांच्याकडनं 100 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलं जात आहे. बाळाराम मोरे, मॅन फ्रॉम विल्कोस. षटक क्रमांक 3 ची झाली आहे सांगता. धावफलकावर धावसंख्या अर्जित केल्या जातात 18 ऑन बोर्ड 18. विजयासाठी 12 चेंडू 41 धावा. 41 धावा 12 चेंडू. गोलंदाजी मार्कवर निखिल भगत. बारा चेंडू 41 धावा. या जर आव्हानाचा पाठलाग करणं जर इथनं शक्य असेल तर भूपेंद्र पाटील यांना मात्र आता स्फोटक आक्रमक वादळी खेळी करावी लागेल. व्हॉट अ डिलिव्हरी, सुरेख गोलंदाजी बघायला मिळाली. देखते रे गए, ढूंढते रे गए, यष्टी उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉयड. झालंय विकेटचं पतन. भूपेंद्र पाटील बॅक टू पेव्हिलियन्स. धन्यवाद डीजे. धाव संख्या 18, 6 बाद 18. 6 विकेटचं पतन झालंय. मात्र अजूनही एकापेक्षा एक सरस फलंदाज या ताफ्यामध्ये आपण बघू शकतायत. डगआउट्स मध्ये अनेक फलंदाज सज्ज. 12 चेंडूंचा खेळ शेवटचा बाकी होता. त्यानंतर पहिल्या चेंडूवर झालंय विकेटचं पतन. 11 चेंडू विजयासाठी 41 धावा. लोअर फुल टॉस, त्याला मात्र कव्हरच्या दिशेने अगदी ग्लान्स केले, दिशा दिली गेली. एकेरी धावेने स्ट्राईक रोटेशन बघायला मिळतंय. धावफलक एकाने पुढे जाऊन पोहोचले. 19 ऑन बोर्ड. निखिल भगत आणि जर बघायला गेलं तर 59 धावांचं एक आव्हान समोर ठेवलं गेलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना आता मात्र 10 चेंडू 40 धावांची गरज, म्हणजे प्रत्येक चेंडूवर चौकाराची गरज. एकेरी धाव कन्वर्ट केली जाते, कनेक्शन केलं जाते आणि प्रॉपर फेकी केली जाते. कुठल्याही प्रकारे मात्र इथे अतिरिक्त स्वरूपात धाव दिली जात नाहीये. एकेरी धावेने मात्र स्ट्राईक रोटेशन बघायला मिळतं आणि आता मोठ्या फटक्यांचीच वाट बघावी लागेल, कारण सिंगल डबलने मात्र सामना एकच राज्य संघापासून दूर जातोय. पुन्हा एकदा लॉफ्टेड फटका. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत तैनात, मात्र चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार. दणदणीत चौकार. षटक क्रमांक 4, 5वा चेंडू. दांडी दांडी गोल. विकेटचा पतन. यष्टी उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉयड. विकेट क्रमांक 7, 7व्या विकेटचं पतन.
धन्यवाद डीजे. विजयासाठी अजूनही 35 धावांची गरज. 7 चेंडू 35 धावा. निखिल भगत काय गोलंदाजी केली जाते. अगदी 59 धावा जर एक टार्गेट ठेवलं होतं. षटक क्रमांक सन्माननीय सदाशिवजी पाटील साहेब आबिटगर गावचे व्यक्तिमत्व हे देखील ते उपस्थित झाले. त्यांना देखील मुख्य मंचावरनं या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. शिवसंघर्ष प्रतिष्ठान आयोजित क्रिकेट प्रीमियर लीग 2024 मध्ये आपला सहर्ष स्वागत आहे. प्लीज वेलकम. वळस बॅटचे आउटर एज चेंडू निघून जातोय थर्ड मॅन रिजन मध्ये. कुठल्याही प्रकारे मात्र धाव घेतली जात नाहीयेत. 6 चेंडू विजयासाठी 35 धावांची गरज. चेंडू शिल्लक राहिले 6 धावा गरजेच्या असतील 35. सहा चेंडू विजयासाठी 35 धावांची गरज. अगदी 5 षटकांमध्ये 59 धावांचे एक आव्हान. अगदी जर बघायला गेलं तर 11.80 ची सरासरी गरजेची होती, जी प्रत्येक षटकामध्ये एक मोठा फटका कन्वर्ट केला असता तर अगदी सहज पार करता आले असते. मात्र महेश जाधव पहिलं षटक काय दर्जेदाररित्या हाताळलं गेलंय. 3 विकेट्स आणि फक्त 2 धावा. अगदी पहिल्या षटकातच सामन्याचा पकड अगदी भक्कम केली ती दादू स्पोर्ट्स संघानं. सहा चेंडू 35 धावा. अश्विन धनगरे गोलंदाजी मार्कवर असेल सज्ज. स्विंग अँड मिस. पहिला चेंडू डॉट डिलिव्हरीज निर्धाव. 5 चेंडू 35 धावा. दादू स्पोर्ट्स संघाच्या खेळाडूंच्या सपोर्टर्सच्या चेहऱ्यावर मात्र एक आनंद आपल्याला बघायला मिळतोय. विजयासाठी गरज असेल 5 चेंडू 35 धावा. यावेळेस अगदी क्षेत्ररक्षक भावेश कडनं होती चुकी आणि चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार. अगदी चौकार जरूर आलाय, लेकिन आते आते देर कर दी मेहरबा. कारण जर बघायला गेले तर चेंडू शिल्लक राहिले 4. पुन्हा एकदा अश्विन धनगरे गोलंदाजी मार्कवर असेल सज्ज. हवाई सफर विश्वनाथ. यस, जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, और जिसके पास कैच गई और जो छूटे ना, और जिसके पास कैच गई और छूटे ना, उसे विश्वनाथ कहते हैं. काय क्षेत्ररक्षण केलं जातंय. सेफ हँड्स म्हणू शकतात. अगदी चेंडू त्यांच्या दिशेने हवेत गेल्यावर आतापर्यंत 100% स्ट्राईक रेटने झेल पकडले गेलेत. एकही झेल सोडलेला नाहीये. काय अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण या स्पर्धेमध्ये आपण बघू शकता. विश्वनाथ यष्टींच्या मागे एक चोख जबाबदारी पार पाडताना. पुन्हा झेलला संधी. भावेश घाटाळ करणार नाही चुकी. झालंय विकेटचं पतन. 9व्या विकेटचं पतन. एकंदरीत बघायला गेली तर धाव संख्या 9 बाद 28. ऑल आउट होणारा पहिला संघ ठरेल काय. अजूनही या सामन्यामध्ये षटकामध्ये 2 चेंडूंचा खेळ बाकी. 9 विकेटचं एकंदरीत 9 विकेटचं पतन झालंय. ऑल आउट होतील का काय. कशा प्रकारे अश्विन धनगरे गोलंदाजी केली जाईल. 2 चेंडू सेफली खेळले जातील. अगदी या स्पर्धेमध्ये आपण बघतायत एका बाजूने साई देवा संघ जो फायनल मध्ये प्रतिस्पर्धीची वाट बघतोय. षटक क्रमांक 5. 5वा चेंडू
पुन्हा एकदा यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये क्लासिकल फटका अगदी कव्हर ड्राय हवायचा पर वन बाउन्स चेंडू सरळ निघून जाईल सीमा रेषा पार चौकार. असं शेवटचा चेंडू बाकी, अंतिम चेंडूचा खेळ बाकी. रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय आणि एवढ्याच चेंडूला पाठवून दिला जात आहे सीमा रेषा पार. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. काय सुरेख फलंदाजी केली गेली, अगदी 11 नंबरला फलंदाजीला आलाय आणि त्यानंतर 2 चेंडू त्याच्या वाट्याला आले, त्याला अगदी योग्य दिशाने पाठवून दिलाय. सामना विजयी झालाय दादू स्पोर्ट्स संघ. बाळाराम मोरे अगदी त्यांना सारशी ग्रामपंचायत सरपंच प्रथम नागरिक ॲडव्होकेट दिनेश खोदे यांच्याकडनं 100 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलं गेलं होतं, ते त्यांनी स्वीकारायचंय. आपल्या मुख्य मंचावर सन्माननीय सदाशिवजी पाटील इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण या मुख्य मंचावरनं करतोय. तसंच या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्यासोबत सन्माननीय